नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि ग्रेशूचा आज डान्स क्लास आहे. आता वाजलेत पावणे 11:15ला 5 मिनटं कमी आहेत. जस्ट निघालो होतो आम्ही आणि ऑनलाईन एक पार्सल मागवलं होतं, त्याचा फोन आला. तर ते डिलिव्हरी द्यायला यायला लागलेत. सो त्यासाठी आम्ही थांबलो आहे. आता वेळ झाला आहे खरं तर आम्हाला. चला, आल्यानंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यांचा परत कॉल आला आहे, होते ते आले असतील. खूप उशीर झाला जायला. 10:30चा टायमिंग होता. इथे 11:15 व्हायला आले आणि निघाली नेमकी आणि पार्सल आलं घरी. एक ऑनलाईन मी पार्सल मागवलं, म्हणजे ड्रेस मागवला होता, तर ते पार्सल आले. नंतर आल्यानंतर ओपन करते. आता पटकन निघते ते. तर आता 1 वाजलेत आणि जस्ट मी आत्ता आल्यानंतर पटकन कुकर लावला. स्वयंपाक अजून माझा झालेला नाही आहे. डाळ भाताचा कुकर लावला आहे. अजून चपाती करायची आहे, भाजी बनवायची. तर हे जे पार्सल आलं होतं ते बघूया म्हटलं, त्याला ओपन करून एक्साइटमेंट ही वेगळीच असते. पहिल्यांदा मी एवढ्या महागाचा ड्रेस ऑनलाईन मागवला आहे. शक्यतो मी स्टोअरमध्ये जाऊन घेते, पण फर्स्ट टाईम मी मागवला आहे. रेड कलरचा आहे आणि असं आहे बघ. खूप बाजूला काय करायचं, 1 मिनिट बस. असं आहे. खाली पण याला असं आहे आणि याला पण अशी लागेल बाळा डोक्याला. कपडा क्वालिटी छान वाटते, म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे खरं. इथे याला काहीतरी कलर लागला आहे, सो मी आता हा रिटर्न करते. ओढणी सुद्धा आहे. ओढणी. कपडा छान आहे, पण इथे काहीतरी डाग लागलाय त्याला आणि खूप तो घाण दिसतोय बॅक साईडला. सो मी तर रिटर्न करते याला. पण छान आहे पूर्ण भरली. आणि ही साईज पण मोठी आहे. मी एक्सेल मागवले होतं, पण मला वाटतं एक्सेल साईज मोठी होणार आहे. मला तर बघावं लागेल साईज परत, कारण खूप जास्त अल्टर करावं लागतं मग असं असेल तर ठीक आहे. मी ठेवते, हे रिटर्न करते हे पार्सल, कारण काहीच उपयोग नाही असं घाण ठेवून. एवढी अमाऊंट दिलेली आहे तर. आणि हा जाण्यासारखा पण नाही आहे टाकते, मग मी रिटर्नच करते याला. कपडा खूप छान आहे, ड्रेस छान आहे. दुपारनंतर सकाळी मी जे ग्रेशूला क्लासमधून घेऊन आली त्याच्यानंतर जो व्हिडिओ थोडाफार मी शूट केला होता, त्याच्यानंतर काय मी अजिबात व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, कारण खूप सारी कामं होती. सकाळी आज संडे आहे म्हणून लेट उठणं झालं. त्याच्यानंतर फक्त मी बाहेरचं सगळं झाडून वगैरे जे काही रुटीन असतं ते आवरलं. माझं आवरून घेतलं, पटकन देवपूजा झाली आणि नाश्ता बनवला. पोहे बनवले होते आज नाश्त्याला आणि पोहे बनवले, ते खाल्ले गेले पटकन. आणि मग वेळ झाला तिचा क्लासचा म्हटलं आणि पटकन सगळं तसंच काम ठेवून मी गेली. स्वयंपाक काहीच केलेला नव्हता. आल्यानंतर मी सगळं स्वयंपाक केला. डाळ भात भाजी आणि चपाती. आज बटाट्याची भाजी बनवली होती दुपारी, रस्सा भाजी बटाट्याची. त्याच्यानंतर म्हटलं व्हिडिओ काय शूट करायला झाला नाही. आणि तुम्ही जे एक दुपारी पार्सल बघितलं होतं, आलं होतं मिशोवरून, जे मी म्हटलेलं ड्रेस आलेला, तुम्हाला दाखवलेला पण मी तो. आणि तो ड्रेस ना खरंच खूप छान आला आहे. क्वालिटी खूप छान आहे ड्रेसची. कलर खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे ड्रेसचा. मला प्रचंड आवडला आणि मेन म्हणजे ना खूप भारी दिसत होता तो ड्रेस. पण जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की त्याला पाठीमागे काहीतरी लागलं आहे आणि ते जाण्यासारखंच नाही आहे, म्हणजे वॉश करूनही जाणार नाही आहे. त्याच्यामुळे विचार केला की ते ठेवून घेण्यात काही अर्थ नाही. खरं तर मला एक्सचेंज करावं असं वाटत नाही आहे. प्रचंड आवडला मला ड्रेस तो. जेव्हा मी रिटर्न करत होती दुपारी, तेव्हा साईज मला जी हवी होती ती तर भेटलीच नाही. पण ठीक आहे म्हटलं, डबल एक्सेल तर डबल एक्सेल आपण घेऊया नंतर, काही हरकत नाही. हे करून घ्या, काय म्हणते, अल्टर करून घेऊया म्हटलं. पण डबल एक्सेल पण नव्हतं, एक्सेल पण नव्हतं. साईज मला जी हवी ती साईजच नव्हती त्याच्यामध्ये. मग मी कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट केला मेसेजच्या थ्रू. तर ते म्हटले की तुमची साईज जर अवेलेबल नसेल तर तुम्ही प्लीज मागवू नका, नाही तर परत ते रिटर्न करावं लागतं, सारखं तुम्हालाच त्रास त्याचा. सो त्यासाठी थोडंसं मूड ऑफ झाला माझं खरं तर. मग काही नाही, रिटर्न केला आणि कॅश मग हे केली. आणि बघू, मी खरं तर सर्च करते. मला जो कलर, त्याच कलरमध्ये माझ्या साईजचा परत जर मला मिळाला तर मी नक्की परत हे करेन, मागवेन तो ड्रेस. आणि जो ड्रेस मी आता रिटर्न केलेला आहे त्याची तो मंगळवारी पिकअप आहे, तर मंगळवारी ते लोक येऊन घेऊन जातील. त्याच्यानंतर बघू पैसे कधी अकाउंटला जमा होतात. मी शक्यतो असं भरलेले ड्रेस, असं त्याच्यावर वर्क असलेले ड्रेस फारसे यूज करत नाही. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओजमधून तुम्ही बघितलं असेल
असे ड्रेस मी कधी यूज नाही करत, मला स्वतःला ते आवडत नाही एकदम असं हे. पण ह्या टायमाला काय माहिती, तो ड्रेस जेव्हा मी ऑनलाईन बघितला मला प्रचंड आवडला. म्हणजे ठीक आहे आपण एक मागवून बघूया, कुठं पण बाहेर येता जाता किंवा फंक्शनला वगैरे गेलं तरी ठीक आहे घालण्यासारखं आहे, म्हणून मग मागवला. आणि तो खरंच खूप छान दिसतोय, पण काहीच उपयोग नाही आहे, तो परत पाठवायचा आहे. आणि ग्रेशू आहे बाहेर खेळते, आणि उद्या ग्रेशूची सुट्टी आहे असं तिचं म्हणणं आहे. स्कूलमध्ये सांगितलेत, पण अजून आम्हाला मेसेज वगैरे काहीच आलेला नाही आहे, तर ते पण आता माहिती नाही, बघू काय काय तिच्या स्कूलचं उद्या. तिचं जर उद्या स्कूल असेल तर मग तिच्या टिफिनसाठी दुसरं काहीतरी करावं लागणार मला, कारण पालक पनीर तेवढ्या सकाळी घाईघाईमध्ये होणार नाही ते, त्याच्यामुळे. तर बघू, जर उद्या ग्रेशूचं स्कूल असेल तर तिच्यासाठी चना चाट बनवून देईन, आणि मग दुपारी पालक पनीर जसं मी म्हटलं आता तसं. आता असणार आहे कारल्याची भाजी, चपातीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे इथं. भात आणि आमटीचं कुकर लावलेलं आहे, कुकर झालेलं आहे खरं तर. आता फक्त डाळ फोडणी घालायची, भाजी फोडणी घालायची. ग्रेशू कारल्याची भाजी खाते, म्हणजे सुरुवातीला ती थोडेसे नखरे करते नको म्हणून, पण मी तिला दुसरा ऑप्शन देत नाही खाण्याच्या बाबतीत, त्यामुळे तिला खावंच लागतं ते. थोडीशी स्ट्रिक्ट होते मी जेवणाच्या बाबतीत तिच्या, म्हणजे घरात जे बनलेलं असेल ते तिनं खाल्लं गेलंच पाहिजे. नसेल खायचं तर तू नको खाऊ, सरळ सांगते मी तिला, दुसरं मी हे तुला करून देते असं कधीच तिच्यासमोर मी सांगत नाही. त्यामुळे सगळ्या भाज्या खाते, अशी एकही भाजी नाही जी ग्रेशू खात नाही, सगळं खाते. मेन म्हणजे कारलं खाते ती, दुसऱ्या भाज्या तर मुलं खातातच, पण कारलं शक्यतो मुलं खात नाहीत, म्हणजे ग्रेशू खाते. तर थोडं मी जेवणाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे तिच्या बाबतीत. आता पालक पनीर खरं तर सांगून गेलेली ग्रेशूचे पप्पा पालक पनीर बनव म्हणून, आल्यानंतरच कारल्याची भाजी ताटात बनणार. तसं कारलं त्यांना फार आवडतं, मी पण खात नव्हती कारलं पहिला, पण आता मीही कारलं खायला शिकले लग्नानंतर. खरं तर ग्रेशू झाल्यानंतर मी कारलं खायला शिकले, त्याच्या अगोदर अजिबात मला कारल्याची टेस्ट माहिती नव्हती. तर आता जस्ट स्वयंपाक झाला माझा, 8:30 झालेत, एक 5 मिनटं झाली एक्स्ट्राची. खरं तर स्वयंपाक माझा झाला आहे, फक्त भाजी एक साधारण 2च मिनटं ठेवणार आहे मी. झाले, भाजी शिजत आली, फक्त 2 मिनटं. त्याच्यानंतर पटकन ताटं करून घेणार, स्वामींना नैवेद्य ठेवणार, ग्रेशला ताट करून देते, मी पण जेवण करून घेते. बाकीचं भांडी वगैरे घासायची, थोडीशी घासून घेतली होती, थोडीशी किचनमध्ये. आता जेवण झाल्यावरच बेसिनमध्ये जेवण झाल्यानंतरच आता भांडी वगैरे घासून घेईन. आणि खरं तर जे मी ड्रेसेस आणले होते मागच्या मंगळवारी, सोमवारी, तर ते ड्रेसेस मला हे करायचे होते, अल्टर करायचे होते. आणि दुसरा एक ऑनलाईन मी ड्रेस मागवला होता, तो सुद्धा मला अल्टर करायचा, तो मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे व्हिडिओमध्ये. मला वाटतं 8-10 दिवसाच्या अगोदरच तो ड्रेस आलेला आहे, दुसरा मी मागवला आहे तो. तर तोही करायचा होता, म्हणून मी पटकन आवरत होती कामं. पण आता मला नाही वाटत आता होईल, कारण जेवण झाल्यानंतर मला अजिबात मशीनवर बसावंसं वाटत नाही, खूप कंटाळा येतो. तर चला ग्रेशला पहिला ताट करून देते, स्वामींना नैवेद्य ठेवून, आणि व्हिडिओचा एंड नंतर कर. इथे कारल्याची भाजी मस्त झालेलं, कोथिंबीर, भात, इथे आमटी आणि चपाती खाली आहेत डब्यामध्ये. तर पटकन हे किचनवरचा आता पालक निवडून घेतला, भरून 9:30 वाजलेत. माझं आणि ग्रेशूचं जेवण झालं, आता मॅडम बसले टी व्ही बघत, काहीतरी कारभार चालू असतो. बाहेर पसारा करून आलेली, जस्ट आता आवरून आली. किचनवरचं पण पूर्ण क्लीन करून घेतलं, भांडी घासून घेतली, म्हणजे नंतर जास्त काम लागणार नाही नेहमीप्रमाणे. ग्रेशूचे पप्पा येतील आता अर्ध्या तासामध्ये. मी पालक जेव्हा परवा यांनी आणलेला, परवा नाही, आय थिंक कालच आणलेला पालक यांनी, तर मला असं वाटलं की तुम्ही निवडून ठेवला आहे, आणि आत्ताला बघते मी फ्रीजमध्ये तर, आणि निवडलेला नव्हता पालक, मी विसरली होती, तर आता निवडून ठेवला मी, म्हणजे सकाळी बनवायला मला बरं पडेल. सकाळी नाश्त्याला असणार आहे चना चाट, उद्या ग्रेशूचं स्कूल सुट्टी आहे. चना चाट, पास्ता, हां ग्रेशू सांगा, पास्ता आणि चना चाट असं दोन्ही ऑप्शन असणार आहेत थोड्या थोड्या प्रमाणात, ते भिजत ठेवलेले आहेत ना. आणि जेवणाला तसंच पालक पनीर आहे, पालक तर निवडून ठेवला आता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते, परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.